निसर्गाचा विचार खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये रुजला पाहिजे. आणि खरं आपण बघतोय की आजोबा आणि नाताचं एक वेगळं आणि हळवं प्रेम असतं. आज राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या दरेगावी आहेत आणि जे त्यांचे नातू आहे त्या नातवाला खरं तर वृक्षारोपणाचा जो विचार आहे त्याच्या बालमनावरती त्यांनी रुजवलेला आहे. त्यांच्या शेतामध्ये छोटी छोटी रोपं त्यांनी त्यांच्या हातामधून लावून घेतली आहेत. तर खरं तर हा हृदयस्पर्शी क्षण होता. तुम्ही तुमच्या नातवाला तुमच्या नातवाच्या हस्ते या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये ही छोटी वृक्षारोपण केली आहे. काय मनात भावना आहेत? वृक्षारोपण हे गरजेचं आहे आणि आताच्या सध्याच्या पर्यावरण रक्षणासाठी ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, कधी अवकाळी पाऊस पडतो, अतिवृष्टी होते, गारपीट होते आणि हवामान जो काय हे काय बदलतं हवामान आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर वृक्षारोपण महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी गावी आलो की मोठ्या प्रमाणावर मी असेन, डॉक्टर श्रीकांत असेल, हे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा लागवड जी आहे, हजारो वृक्ष लागवड आम्ही करतो. काल देखील अवाकाडोची 1000 रोपं लावली. त्याच्या गेल्या वर्षी आम्ही सफरचंदाची रोपं लावली आणि बांबूची रोपं लावली. काल पाहिलं आपण की त्याला सफरचंद आलेली आहेत, की या मातीत देखील या हवामानात ही सफरचंद येऊ शकतात. या हवामानामध्ये अवाकडू येऊ शकतो. आता आपण पाहिलं हे सगळे चंदनाची झाडं आहेत, पुढे रक्तचंदन आहे, त्याच्या पुढे अगरवूड आहे. अशा प्रकारची झाडं जी आहेत ही संपूर्ण काजू, आंबा, चिकू, पेरू ही तर फळझाडे येतातच, परंतु जी लागवड जी आहे ही अवाकडू असेल, अगरवूड असेल, या ठिकाणी ॲपल सफरचंद असेल आणि बांबू मोठ्या प्रमाणावर देखील या ठिकाणी, कारण बांबू हा ऑक्सिजन देणारा हा वृक्ष आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची पूर्तता बांबू करतो. कार्बन डायऑक्साईड जास्त शोषून घेतो. त्यामुळे गावकऱ्यांना देखील बांबूचं क्लस्टर करण्याचं प्राधान्य द्यावं अशासाठी आपण अनुदान पण देतो सरकारच्या वतीने. आणि म्हणून ते देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सातारा पूर्ण जिल्ह्यामध्ये मला वाटतं की जे आपले कलेक्टर दुडी होते त्यांनी 10,000 हेक्टरचे लोकांचे कन्सेंट घेतलेत. मोठ्या प्रमाणात असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये बांबूचं क्लस्टर झालं पाहिजे. बांबू हा खरं म्हणजे दुर्लक्षित होता, पण देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी बांबूचं महत्त्व आणि बांबूला प्राधान्य दिलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बांबूची शेती या ठिकाणी लोक करतील आणि त्याचा फायदा, बांबूचं फर्निचर होतं. बांबू अगदी टी शर्टपासून अनेक वस्तू ज्या आहेत बांबूपासून होतात आणि मोठ्या प्रमाणावर बांबूचे बाय प्रॉडक्ट होतात. आणि त्यामुळे ही अशी आता हे तर बघतो आपण की आता आमचा रुद्रांश आहे, नातू आहे, त्याला देखील शेतीची आवड आहे. त्याला देखील या लाल मातीची, या काळ्या मातीची आवड निर्माण झालेली आहे. तो गावी आला की म्हणतो चला आपण शेताकडे जाऊया, शेती करूया. आता त्याने देखील इथे भाजीची रोपं लावली, टोमॅटोची रोपं लावली. या ठिकाणी अनेक प्रकारच्या भाज्या होत आहेत, आपण पाहिल्यात. त्यामुळे हे लहानपणापासून प्रत्येक विद्यार्थ्याला, आता आपण शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून दादा भुसे हे काम करतायत की लहानपणापासून शाळेच्या बाजूला परसबाग तयार करायची आणि त्या परसबागेमध्ये भाजीपाला, इतर वृक्ष लावणे, त्याच्या बाजूला गोठा तयार करणे, हे सगळं जे आहे हे लहानपणापासूनच त्याच्यावर वृक्षारोपणाचे, वृक्ष लागवडीचे आणि पर्यावरण रक्षणाचे धडे त्याला मिळाले पाहिजे. पण हे उपजतच आहे, आमच्याच पुढे येते. आमचा नातू रुद्रांश तो आला की पहिला त्याला शेतावर जायचं असतं. त्यामुळे खरं आपण बघतोय की गावच्या मातीमध्ये खरं तर समृद्ध करण्याची एक ताकद असते. रुद्रांश आणि तुमचं नातं सर्व महाराष्ट्राला परिचित आहे साहेब. मात्र सध्या आपण बघतोय की व्हिडिओ गेमिंगच्या माध्यमातून सर्व मुलं गुंतलेले आहेत. असं असताना सुद्धा गावाकडे आले की तुम्ही सध्या त्याच्यावरती संस्काराची शिदोरी त्याच्यावरती पुरेपूर पोहोचतायत. पण सध्या अनेक पालकांनी त्यांच्या मुलामध्ये हे संस्कार रुजवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? नाही, बिलकुल प्रत्येक मुलाने एक तरी झाड आपल्या शाळेच्या पटांगणात लावलं पाहिजे आणि त्याला दररोज घरातून बाटलीभर पाणी घेऊन त्याला पाणी घातलं पाहिजे, त्याचं संगोपन केलं पाहिजे, त्याला वाढवलं पाहिजे. जसं खऱ्या अर्थाने
एक झाड, एक जर मूल लावेल, एक विद्यार्थी लावेल तर किती कोट्यावधी झाडं या महाराष्ट्रामध्ये त्याची लागवड केली जाईल आणि ही मुलं जे आहे विद्यार्थी त्याचे ब्रँड ॲम्बॅसेडर ठरतील आणि हे पर्यावरणाला गरजेचं आहे. जसं लहान मुलं, एखादं लहान मूल जे काम करतं, जे सांगतं ते घरचे आईवडील पण ऐकतात. हे एवढं त्याच्यामध्ये ताकद आहे. कारण लहान मूल एक खऱ्या अर्थाने आता आरोग्याच्या, शिक्षणाच्या या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण कोविडमध्ये देखील पाहिलं की अशा प्रकारची झाडं वृक्षारोपण करण्याचं काम या लहान मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या हस्ते आपापल्या शाळेत आणि आपापल्या शाळा परिसरामध्ये, कॉलेज परिसरामध्ये जर केलं तर पर्यावरण जे आहे हे आता सध्या काय चिंता पर्यावरणाचीच आहे. म्हणजे मोठमोठे ग्लेशियर वितळत आहेत, समुद्राची पातळी वाढती आहे, अवकाळी पाऊस पडतो आहे, अतिवृष्टी होती आहे, कुठे दुष्काळ पडतो आहे, कुठे गारपीट पडते आहे. त्यामुळे हे दोन्ही ऋतू आपण दोन्ही संकटांना फेस करणारं आपलं राज्य आहे आणि म्हणून आपल्या या महाराष्ट्रामध्ये हा जर दुष्काळमुक्त करायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर पाण्याचं नियोजन आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण. मला समाधान आणि आनंद आहे की आमच्या महायुतीच्या काळात सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो, मी मुख्यमंत्री होतो, पण आम्ही सुरुवात केली ती मराठवाडा वॉटर ग्रीड, विदर्भामध्ये दुष्काळग्रस्त भागाला पाणी देणं, इंटरलिंकिंग. हा ये फास्ट ये. तू झाडाला माती मी पण साईड होतो. तू झाडाला माती घेऊन ये ना. त्याला झाडाला माती घालायला ट्रक मधून घेऊन ये जा. माती घालायची आहे. भरून दे त्याला माती. चला या. त्यामुळे इकडे सगळ्यांनीच वृक्षारोपण म्हणून आम्ही दरवर्षी येतो तर हजारो वृक्षांची लागवड करतो आणि ही झाडं मोठी होतात, त्याचं संगोपन होतं आणि बघता हे सगळं बघा हिरवगार परिसर झालेला आहे. जसं आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी एक पेड माँ के नाम ही संकल्पना जी आहे ही एक भावनिक संकल्पना आहे, एक जिव्हाळ्याची संकल्पना आहे. आई प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचं स्थान असतं आणि मग आपण एक झाड आईच्या नावाने लावतो, मग त्या झाडामध्ये देखील आपला जीव असतो. मग ते झाड मोठं झालं पाहिजे, वाढलं पाहिजे, त्याची सावली जसं आपली माऊली इतर लोकांना सावली देते तसं ते झाड देखील इतर लोकांना सावली बनावं ही मनामध्ये प्रत्येकाच्या भावना असते. सर, आपण बघतो की पर्यावरणाप्रती तुमचं प्रेम निश्चितच आहे, मात्र आपण मराठवाड्याच्या बाबतीत बघितलं तर बराचसा मराठवाड्याचा भाग आणखी तहानलेलाच आहे. तर राज्य शासनाच्या माध्यमातून सध्या उन्हाळ्याच्या तीव्र झळा सर्वकडे जाणवत आहेत, तर मराठवाड्यात अशा काय उपाययोजना आहेत? मराठवाडा वॉटर ग्रीड जे आम्ही देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मराठवाडा वॉटर ग्रीड सुरू केलं, परंतु दुर्दैवाने सरकार गेल्यावर महाविकास आघाडीचं सरकार, त्या सरकारमध्ये मी होतो, परंतु दुर्दैवाने त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे होता, तो प्रकल्प पुढे चालना त्याला द्यायला पाहिजे होती, पण दुर्दैवाने मराठवाडा वॉटर ग्रीड बंद पडला. मग जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा पुन्हा मराठवाडा वॉटर ग्रीडला चालना दिली आणि आता आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील म्हणाले की राज्यातल्या ज्या नद्या आहेत त्या इतर ज्या राज्याच्या एक दुसऱ्याला जोडणाऱ्या नद्या आहेत त्या तर होतील, परंतु इंटरलिंकिंग ज्या नद्या आहेत राज्यातल्या अंतर्गत इंटरस्टेट ते तरी जोडायचं काम हाती घ्या. आणि त्यामुळे आम्ही आता मराठवाडा विदर्भ यामध्ये ज्या नदीजोड प्रकल्प आहे त्याला आम्ही प्राधान्य देतोय. 150 आम्ही सुप्रमा दिल्या मराठवाडा विदर्भ यासाठी की ज्या महाविकास आघाडी फक्त 4 सुप्रमा दिल्या होत्या, आम्ही 150 सुप्रमा दिल्या आणि याचा आम्हाला आनंद आहे. आता त्याचं प्रत्यक्ष जे आहे आपल्याला जो अनुभव आहे येत्या काळामध्ये येईल आणि लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली जाईल आणि लोकांना खरं म्हणजे आम्हाला मराठवाडा हा दुष्काळ वाडा म्हणून जे काही नाव आहे ते पुसायचं आहे. दुष्काळ मुक्त मराठवाडा विदर्भ, जिकडे दुष्काळ आहे तो दुष्काळ दूर करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय. म्हणून सोलरवर पंप जे कन्व्हर्जन आहे त्याला देखील सोलर पंपाला आम्ही प्राधान्य देतोय, जेणेकरून शेतकऱ्यांना
दिवसा वीज मिळेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की हे शेतकऱ्यांचं हे सरकार आहे आणि म्हणून शेतकरी हा आपला अन्नदाता आहे आणि आपला मायबाप आहे. त्यामुळे नेहमीच आम्ही आमच्या सरकारमध्ये महायुतीच्या शेतकऱ्यांच्या मागं उभे राहिलो. आताही शेतकऱ्यांच्या मागं आम्ही उभे राहतो. सर, शेतकऱ्याच्या संदर्भात तुम्ही बोलताय, शेतकऱ्याची कर्जमाफी हा खरं तर कळीचा मूळ मुद्दा आहे. बरं सर, मी आता पर्यावरणाकडून राजकारणाकडे येतो. आज मी राजकारणावर बोलणारच नाही बिलकुल. मला फक्त आज पर्यावरण बस. आपण बघतोय की खरं तर काल बोलून झालं. आपण बघतोय की पर्यावरणाचं प्रेम सध्या माझ्या मनामध्ये आहे आणि ते रुजवण्याचं, ते फुलवण्याचं काम माझ्या माध्यमातून करत आहे. खरं तर नातवाच्या मनात सुद्धा हे बीज मी रोवण्याचं काम माझ्या माध्यमातून केलं जात आहे, अशी प्रतिक्रिया खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, दरेगाव.